नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. गस्ती दरम्यान फरार संशयित जळगाव पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यानंतर सोशल मीडियावर भाईगिरी करणे या फरार संशयिताला चांगलेच भोवले आहे. चेतन उर्फ बटाटा सुशीर असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात हा संशयित फरार होता. गस्ती दरम्यान पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याचे इंस्टाग्राम अकाउंट चेक केले असता त्याने रीलद्वारे भाईगिरी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर जळगाव पोलिसांनी भाईगिरी केल्याप्रकरणी या संशयिताला चांगलीच अद्दल घडवली. नंतर चेतन उर्फ बटाटा याने कान पकडून अशा प्रकारची रील बनविणार नाही असा व्हिडिओ बनवून माफी देखील मागितली. दरम्यान अशा पद्धतीचे भाईगिरीचे व्हिडिओ बनविणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडून कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. इंस्टाग्राम आयडीवर भाईगिरीचे व्हिडिओ अपलोड केले होते, परंतु मला माझी चूक लक्षात आली. मी जळगाव जिल्हा पोलीस दलाची माफी मागतो. यापुढे अशा प्रकारचे व्हिडिओ बनवणार नाही. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. जळगाव जिल्हा पोलीस दल गुन्हेगारांचा कर्दनकाळ जळगाव शहरात जिल्ह्यात भाईगिरी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. आमच्याकडे एक जिल्हा पेठला गुन्हा दाखल होता 395. त्याच्यामध्ये चेतन सुशीर उर्फ बटाट्या या नावाचा एक आरोपी फरार होता आणि परवाच्या दिवशी तो आम्हाला रात्री गस्ती दरम्यान तो आमच्या लोकांना मिळून आलेला होता. त्याला अटक केल्यानंतर त्याचं सोशल मीडिया अकाउंट आम्ही चेक केलं की त्याच्या इन्स्टावर त्याने एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता जो धमकीवजा किंवा दादागिरीचा व्हिडिओ होता. त्या अनुषंगाने आणि त्याला इंट्रॉगेशनच्या दरम्यान त्याच्या लक्षात आणून दिलं की हे असले धमकीवजा व्हिडिओ बनवणं हे चुकीचं आहे किंवा याच्यामुळे लोकांमध्ये दहशतीची भावना पसरते आणि तो जो गुन्हेगार आहे, तो आरोपी आहे, तो पिंपराळा भागात तसंच जिल्हा पेठ या भागात तो त्याची दहशत आहे, गुंडगिरी करतो आणि लोकांमध्ये दहशत पसरवतो. म्हणून त्याच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे आणि त्याच्याकडून हे वदवून घेतलेलं आहे, त्याच्या लक्षात आणून दिलं आणि त्याने ते कबूल केलं. त्याने सोशल मीडियावरच त्याने माफी पण मागितली की मी असे आता दादागिरीचे व्हिडिओ बनवणार नाही किंवा सोशल मीडियावर ते पोस्ट करणार नाही. त्याला आम्ही अटक केलेली असून आता तो सध्या जळगाव सब जिल्हा त्याची रवानगी झालेली आहे. त्याचप्रमाणे बॅकग्राऊंड त्याचं माझ्याकडे तरी 355चा गुन्हा त्यात तो फरार होता. म्हणजे एक 11-12 आरोपी होते त्या गुन्ह्यामध्ये. ह्या वर्षीच्या सुरुवातीलाच तो गुन्हा BJ मार्केटला त्या ठिकाणी दाखल झालेला होता. यातील इतर 11 आरोपी आम्ही अटक केलेले होते, मात्र बऱ्याच दिवसापासून गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता आणि त्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आमच्या स्टॉपला त्यांनी त्याला अटक केलेली. त्याच्याविरुद्धचं सुद्धा बाकीचं रेकॉर्ड काढून आम्ही त्याच्याविरुद्ध अजून प्रतिबंधक कारवाई किंवा हद्दपारीची कारवाई करीत आहोत. याचप्रमाणे आता इतरही कोणी असे गुन्हेगार असतील, आम्ही या गुन्हेगारांचे किंवा जे असे गुंडगिरी करणारे जे कोणी तरुण असतील किंवा सोशल मीडियावर जे दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना याच पद्धतीने जळगाव पोलीस ही अशीच ट्रीटमेंट देणार आहेत आणि त्यांना आणि लोकांना यांच्यापासून जी दहशत आहे की भीती आहे ती कमी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही जळगाव पोलीस, जिल्हा पेठ पोलीस आम्ही सतत प्रयत्नशील राहणार आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.